नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. माझं नाव साहिल. आज एक बघितलेलं एक स्वप्न तो पूर्ण झाला. एक म्हणजे असं बघितलेला एक एअर 3S घ्यायचा आपण आणि तोच घेतलेला आहे. एअर 3S हा एअर 3S हे DJI एअर 3S एकदम भारी ड्रोन आहे. बिगनरसाठी एक नंबर ड्रोन आहे. एकदम भारी म्हणजे चारी बाजूला ज्याचा सेन्सर आहेत. एकदम क्वालिटी एकदम ड्रोन आहे. नाद नाही ड्रोनचा. आता बघू त्याला आपण ओपन करून त्याच्यात सगळे आहेत काय काय पार्ट्स. पहिले आपल्याला त्याच्यात कॅरी बॅग भेटायची. ह्याच्यातच आपण ड्रोन म्हणजे कुठं पण घेऊन जाऊ शकतो आपण. एकदम मस्त बॅग पण क्वालिटी एक नंबर. बघू शकतो इथं आता ड्रोन आहे. पहिले काय हे त्याचे प्रोपेलर आहेत. प्रोपेलर असतात 10-15-20 असे प्रोपेलर भेटतात त्याच्यात. असे आहेत प्रोपेलर. त्याच्यानंतर भेटते आपला हे मित्रांनो. आता हे याच्या सोबतच भेटलेलं आहे. याला एनडी फिल्टर असं म्हणतात. एनडी फिल्टर म्हणजे तुम्ही बघू, हे असे ग्लासेस आहेत. म्हणजे हे असे जास्त उन्हामध्ये आपल्याला शूट करायचं असेल ना, एकदम सिनेमॅटिक प्रॉपरमध्ये, तेव्हा हे यूज होतात. त्याच्यानंतर येते मेन म्हणजे बॅटरी. एक नंबर अशी एकदम मजबूत बॅटरी आहे. तीन बॅटरी येतात. एक बॅटरी ड्रोनमध्ये आहे. ह्या दोन अशा इथे आहेत. आणि या बॅटरीची म्हणजे बोलला तर 45 मिनिटाचा आरामात टिकते बॅटरी. मस्तपैकी बॅटरी आहेत, फुल चार्ज. आरामात 45 मिनिटं ड्रोन उडवू शकतो एका बॅटरीत. एक बॅटरी ड्रोनमध्ये. तर याच्याकडून दुसरा बघू आपण. हा RC2 बघू शकता मस्तपैकी एकदम. RC2 याच्यामुळं ड्रोन आहे ना 20 किलोमीटर पर्यंत आरामात जातो. कंपनी दिला 20 किलोमीटर, पण आपल्या अंदाजावरती 20 किलोमीटर आपल्याला न्यायचं की नाही न्यायचा रिस्क असते. अशी विषय नाही, नेऊ शकतो. एकदम भारी ड्रोन आहे. चारी बाजूला सेन्सर. आणि जो मेन गोष्ट जी मेन गोष्ट ड्रोन एअर 3S एकदम भारी. फर्स्ट तुम्ही आता बघून काढतोय ड्रोनला एअर 3S. बघू शकता नाव एअर 3S. मस्तपैकी एकदम भारी ड्रोन आहे. दुसरा त्याचा कव्हर पण काढू आपण. की कॅप तर निघाली याची. आपण त्याला ओपन करूया. एअर 3S अनबॉक्सिंग व्हिडिओ. एक नंबर भारी ड्रोन आहे. बिगनरसाठी एक नंबर ड्रोन आहे. चारी बाजूला सेन्सर आहेत. 1-2 पाठी पुढं मागं खाली. इथं लाईट पण आला. किंबलचा कुशन बघू शकता तुम्ही. एअर 3S एकदम मस्त आहे. तुम्हाला मी चालू पण करून दाखवतो कसं. आता मी तुम्हाला दाखवतोय बॅटरी कशी त्यात इन्सर्ट करायची. एकदम प्रॉपर मध्ये असं टाकायचं त्याच्यात आणि फक्त प्रेस करायचा. प्रेस झाला ॲड करू शकतो पण. आणि त्याला आता चालू करण्यासाठी फर्स्ट क्लिक अँड होल्ड. ड्रोन चालू झालेला आहे. त्याला आता जरा प्रोपेलर लावले नाही आहेत शकता. एकदम गिंबल एकदम भारी ड्रोन आहे. एकदम आरामात तुम्ही याला 20 किलोमीटर पर्यंत नेऊ शकता. पण नका नेऊ, 10 किलोमीटर पर्यंतच न्या. काय ना तर पडू शकतो. विषयाने पडणार नाही. DJI ब्रँड आहे एक नंबर. आणि 45 मिनिटं आरामात बॅटरी टिकते. आपल्या 45 मिनिटाच्या 3 बॅटरी आहेत. एकदम मस्त आहे. आणि आरामात तुम्ही म्हणजे सेन्सर आहे जे एवढे पॉवरफुल सेन्सर आहेत ना की लय भारी. एकदम एकदम मस्त असा ड्रोन आहे एअर 3S. इथे एक त्याला वाईड अँगल कॅमेरा आहे आणि एक नॉर्मल कॅमेरा आहे. 3x याचा आहे ना खतरनाक, नाद नाही ना 3x चा. एकदम भारी आणि एकदम मस्तपैकी. आणि ह्याचा वेट बोललो तर ना 750 ते 800 ग्राम पर्यंत आहे. असं आहे 750 ते 800. बॅग पण याची मस्त आहे एकदम. तुम्ही कुठे पण कॅरी घेऊ शकता.
आणि C2 तुम्हाला चालू करून दाखवतो. फर्स्ट क्लिक करायचा आणि सेकंड क्लिक होल्डमध्ये. बघा ऑटोमॅटिक चालू होईल. DJI त्याच्यासोबत तुम्हाला ते हे पण भेटणार, ते असे इथं फिटिंग करायचे असतात. ओके, SD कार्ड अवेलेबल. ओके, आता तो मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ. जर तुम्हाला फोटो काढायचा असेल ना, तर वरती इथं राईट साईडला त्यांनी फोटो दिले आहे, त्याच्यावरती क्लिक करायचा का फोटो चालू होणार. फोटो काढायचा असतं तर सिंगल क्लिक, इथे आपण डायरेक्ट क्लिक करू शकतो, डायरेक्ट फोटो निघाला. जर तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल तर लेफ्ट साईडला पण दिला आहे त्यांनी, डायरेक्ट व्हिडिओवर टॅप करायचा, व्हिडिओ चालू झाली. आणि जर तुम्हाला एक स्पोर्ट्स मोडला न्यायचा असेल तर डायरेक्ट इथून हा तुम्ही डायरेक्ट राईट साईडला. आता ड्रोन गेलेला आपला स्पोर्ट्स मोडला, म्हणजे तुम्ही एकदम कुठे काय फास्टमध्ये काहीतरी मूव्ह करायचं असेल तेव्हा स्पोर्ट्स मोडला आपण ड्रोन टाकला का सेन्सर ऑफ होतात, म्हणजे कोणी झाडे बिडेमध्ये आली का काय नाही समजा, डायरेक्ट भेटणार डायरेक्ट. आणि हा इकडे आहे तो लेफ्ट साईडला सिनेमॅटिक मोडला, म्हणजे काय एकदम सिनेमॅटिक प्रॉपर शूट करायचं असेल सिनेमॅटिकमध्ये, स्लो मोशन एकदम, तर सिनेमॅटिक करायचा. आणि हा आपला सेंटरला आहे तो नॉर्मल मोड, आपण नॉर्मलमध्ये उडवतो ड्रोन. बाकी ड्रोन एक नंबर आहे. पाठीमागे C1 C2 आहे, 90 डिग्री आपल्याला अंदाज करू शकतो. आणि इकडे हा गिम्बल 90 डिग्री आणि 180 डिग्री. आणि गिम्बल आता इथं आपण खाली घेऊ शकतो 90 डिग्रीला, 90 डिग्रीला मूव्ह होतोय आणि परत वरती पण होतोय एकदम मस्त आरामात. इकडंच राईट साईडला फोटोच्या वरती हा वाला, त्याच्याने आपण झूम करू शकतो. आणि उडवायचा ह्याला बोललं तर एक इथं ऑटो फ्लाय, इथं हा ऑटो फ्लाय असतो, इथं प्रेस करायचा बस, सोडून द्यायचा. आता ड्रोन आहे ना आपला ऑटो फ्लाय होणार, 5 मीटरच्या हाईटवरती जाणार. इथून जर आपण टेक ऑफ केला काय 5 मीटरच्या वरती जाणार, तिथं स्टॉप होणार. जोपर्यंत आपण इथून जो आपण काही करत नाही तो लेफ्ट साईडने, म्हणजे आपण वरती करू ड्रोनला का तेव्हा तो वर जाणार, खाली येणार. हा येतो लेफ्ट साईडला जाणार, राईट साईडला, पुढं पाठी, हा लेफ्ट साईडला बघण्यासाठी, राईट साईडला बघण्यासाठी. हे ते हा काम झालं आहे. बंद करण्यासाठी सिंगल क्लिक, सेकंड क्लिक, होल्ड, बंद झालं, शट डाऊन. ही टाईप सी ची केबल एक भेटलेली आहे बॉक्समध्ये, दाखवायचे राहून गेलं जरा. ही टाईप सी ची केबल बघू शकता तुम्ही. आणि हे कार्ड भेटलं, मॅन्युअल कार्ड, जर तुम्हाला काय माहिती नसेल ड्रोनमधला जास्त काय. हे टाईप सी केबल घेतलेलं आहे. DJI स्टिकर कुणाला आवडत असेल लॅपटॉपला लावू शकतात तुम्ही, कुठे पण लावू शकता. एक मॅन्युअल आहेत, वाचून तुम्ही काय करू शकता. तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे बॉक्समध्ये, प्रॉपर अख्ख्या बॉक्समध्ये तुम्हाला भेटणार आहे एअरक्राफ्ट भेटणार आहे, 3 बॅटऱ्या भेटणार आहेत, RC2 भेटणार आहे, चार्जिंग हब भेटणार आहे, बॅग भेटणार आहे, आणि चार्जिंग USB केबल, आणि प्रोपेलर, आणि सिम कार्ड एक भेटणार आहे, आणि मॅन्युअल गाईड एक भेटणार आहे. आणि मित्रांनो ह्याची प्राईस आहे तुम्हाला सांगतो तो 1,60,000 पर्यंत याची प्राईस आहे. आता मार्केट वाईज ती कमी जास्त थोडीच होऊ शकते, 5-10 हजार अशी, पण 1,60 पर्यंत हा भेटतो ड्रोन. आणि याच्यात इंटरनल स्टोरेज 42 GB आहे. आणि मित्रांनो आता तर झालेलं आहे सगळं, तुम्हाला दाखवलंय DJI. आता मी ब्लॉग आता ऍड करतो आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.